हर हर महादेव. आज तो आपल्याला सांगलीला, कारण की आज सांगलीत येणार तर आपलं RSM सर आणि त्यात करणार तर आपल्याला नवीन एक कलिग जॉईन. डायरेक्ट आलो त्रिकोणी गार्डनला. तिथं बसलेला आपला नवीन कलिग एक फॉर्म भरत आणि त्याचं जॉईनिंगचं सगळं चालू होतं बघायचं. कारण की वर्किंग करणार तर सर आलेलं, सरांना घेतलो गाडीवरनं, डायरेक्ट निघालो वर्किंगला. इथनं आलो मिरजत पण वेटिंग होतं, वेटिंगला थांबलेलो. सर म्हणाल तर मला कधी व्हिडिओत घेत नाहीस, पहिल्यांदा मला व्हिडिओत घे. सरांच्याकडे केला कॅमेरा, सर एक बाहेरिकमध्ये स्माईल दिली, सर पण खुश, मी पण खुश, संपला की विषय. भावानं मास्क लावायचं, कारण आजारी होतो 15 दिवस, व्हिडिओ पण पडले नाहीत. चालायचं आत्ता केलो आपण कमबॅक. तिथनं आलो, इथं अपॉइंटमेंट लावावं लागतं एका कॉलला. बसलेलो, सर जरा मला सांगाल तर गायडन्स द्याल तर कसं करायचं काम, काय करायचं, फ्युचर एक जरा आपलं वेगळं प्लॅन चालू आहे फ्युचरमध्ये. ते सगळं सांगाल तर सर की बाबा कसं प्लॅन करून तू कसं हँडल करणार सगळ्या गोष्टी. तिथनं तुषा बसलेला डायरेक्ट कॉलला. तुषानं डायरेक्ट बघून स्माईल दिली, अशी पब्लिक पण बसलेली. मी पण बसलेलो, आजारी भयानक होतो राव, काय सांगू तुम्हाला. तिथनं आलो एका कॉलला अनेका, सगळी पब्लिकानं आपल्याला मध्ये बोलवून घेतलं. पब्लिकला पण व्हिडिओ आपला आवडाल तर त्यामुळे काय विषय नव्हता. सगळेजण खुश होते आणि सगळेजण सपोर्ट करायला तिथं भावानं. असंच व्हिडिओ करते म्हणाल. तिथनं आलो डायरेक्ट भागात. भावना आजारी असल्यामुळं मी व्हिडिओ टाकलो नाही मागं, एक 10-15 दिवस झालं. आणि लवकरच तुम्हाला नवीन काहीतरी एक न्यूज देणार आहे आणि चांगलीच आहे ती न्यूज, बघा तुम्ही पण आणि असाच सपोर्ट करत राहा. थँक्यू.